वर्षाचा जर कालावधी पाहिला तर जय भवानी बिरवाडी संघ देखील क्रिकेटमध्ये दादा संघ म्हणून ओळखला जायचा. मात्र काही कारणास्तव संघ थोडासा कमी क्रिकेटचा खेळ खेळत होता. मात्र पुन्हा एकदा त्यांनी या संघाची बांधणी केली आणि पुन्हा एकदा या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये पदार्पण त्यांचं पाहायला मिळतोय. मात्र चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ज्या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती गौरव या खेळाडूला बाद केलं. सिद्धू हा गोलंदाज आहे, दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राहिलाय. मात्रच आपण पाहिलं तर आघाडीचा प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर ही नाईट क्रमांक 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. जितू गंभे मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक अनुभवी असा हा खेळाडू आहे, बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि कमी वेळामध्ये आपल्या संघामध्येच त्यांनी स्थान पक्क केलं आहे. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. मात्र या साथीला जर पाहिलं, सलामीला आपण जर विचार केला तर किशोर गंभे आहेत, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे. अगदी पेशाने पाहिलं तर शिक्षक आहेत, परंतु जो क्रिकेटवरचा असलेला त्यांचा एक्सप्रेस, क्रिकेटवरती असलेला प्रेम सातत्याने त्यांचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच त्यांचा फिटनेस पहा एखाद्या 17-18 वर्षाच्या मुलाला लाजवतील असं मात्र फिटनेस त्यांचा पाहायला मिळतोय. सातत्याने नेहमीच चांगला खेळ, अजून देखील ते चांगली फलंदाजी करत असतात. अगदीच स्विचिंगचे पट्टे असतील, फॉलिंग स्विचचे पटके असतील, एक चांगल्या सगळं अगदी मैदानाच्या चारो चौपेर बाजूला खेळ करण्याची किमया त्यांच्याकडे आहे. सिद्धू गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज राहील, डावकुरा गोलंदाज आहे. चांगला चेंडू राहिला, अगदी सन्मानपूर्वक खेळून काढला. धावेचा श्री गणेश झालाय, ज्या शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक होता. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धावेचा श्री गणेश झाला. धावसंख्या पहिली धावपळकावरती तर सिंगल 1-1 अशी धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. जय भवानी बिरवाडी हा संघ आज मात्र ह्या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. अगदीच सर्व खेळाडू जर पाहिलं, अगदी 20 वयागटाच्या आतमधील खेळाडू पाहायला मिळत आहेत. डावकुरा गोलंदाज लेफ्ट हँड विकेटने मारा करतो. स्ट्राईकला जर पाहिलं तर किशोर गंभे आहेत. हो लेट कट करायचा होता, अगदी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. चेंडूचा टप्पा पडला, चेंडूने थोडीशी उसळी घेतली. अगदी बॅटच्या समोरून चेंडू उडाला गेला. डॉट चेंडूची सांगता राहिले. मात्र गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी हाताळत असताना डावखुरा गोलंदाज आहे, मात्र चांगली दर्जाची गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, नटराज टाईप मारण्याचा प्रयत्न राहिला होता. गिरकी घेतले फलंदाज आणि गोलंदाजाने टाकलेली ही फिरकी. मात्र पहा लेग स्टंपच्या बाहेर पडलेला चेंडू. अगदीच अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय आणि ह्या धावेंची गरज आहे ती म्हणजे हरमन खैराळ या संघाला. सिंगल धाव कंप्लीट केली. अर्थातच आपण जर पाहिलं तर वाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा धापळकावरती सिद्धू. हो, चांगला फटका या ठिकाणी. अगदी चेंडूने लांबी आणि उंची देखील गाठली. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार होतोय फरार. धावा मिळतील 4 धावा. धावपळक थांबलं होतं, मात्र या चौकाराने धावपळक पुढे जाताविले आपण पाहिलं. 6 धावा 1 बाद धावपळकावरती पाहायला मिळतोय. अगदीच अध्यक्ष चषक जो पाहतोय लहूशेठ खेडेकर यांच्या माध्यमातून सातत्याने लहूशेठ खेडेकर यांचं क्रिकेटवरती राहिलं प्रेम आणि ते सुद्धा एक चांगले क्रिकेटर राहिलेत. अगदी सागर सम्राट क्रिकेट संघातून देखील त्यांचं कारकीर्द आपण पाहिली. मग मोठमोठ्या स्पर्धा असतील. हो, क्या बात आहे. पॉइंटला पहा, अगदी लेटकट केले प्रयत्न. विश्वनाथ गुंड पाटील मारला फटका चेंडूचा आणि क्षेत्रवाशी चाललेले रेस. चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4 धावा मिळत आहेत. चांगला खेळ नक्कीच किशोर गंभेच्या मध्ये आपल्याकडे असलेला अनुभव आणि त्या अनुभवाची शिदोरी पाहायला मिळतोय. अगदीच 2 चेंडूवरती 2 चौकार आले. धावसंख्येचा विचार केला तर 1 बाद 10 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी करत असताना फिटनेस पहा अगदी किशोर गंभीर सरांचा पाहायला मिळतोय. सिद्धू पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज राहिलाय. अगदी समोर खेळायचा होता, परंतु चेंडू जर पाहिला तर अगदी फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला. ब्लॉक हॉल पद्धती चेंडू राहिलाय. डॉट चेंडू मात्र येतोय. धावसंख्या जर पाहिली षटक क्रमांक पहिलं संपलं. 10 धावा धावपळकावरती. जी मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. खैराळे त्यांच्या विरोधामध्ये बिरवाडी.
लहू शेठ खेडेकर. मग रायगड प्रीमियर लीगमध्ये पर्वत पासमध्ये त्यांचा संघ खऱ्या अर्थाने चतुर्थ क्रमांकावरती राहिलेला. अगदीच 40+ जर आपण पाहायला गेल्या वर्षीच्या अंकामध्ये तर तिथे मात्र प्रथम क्रमांक पटकावला. रायगड 40+ स्पर्धेमध्ये दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये देखील चांगलं त्यांची कामगिरी राहिले. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील चांगली कामगिरी राहिले. अगदी म्हणजे जिथे जिथे संघ ते पुरस्कार ते करतात ना, तिथे तिथे त्यांच्या संघाने बाजी मारले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे देखील असलेला तो विश्वास आणि तो विश्वास नक्कीच त्या खेळाडूंनी दाखवला. आणि आज पुन्हा एकदा आपण पाहतो या विभागामध्ये अध्यक्ष चषकाची सुरुवात झाली. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, स्पीडअप करायचं आहे. अजूनही बरेचसे मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. राज हा गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्राईकला जितू गंभीर आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड थोडा पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न पाहिला आपण. घोषंकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. ते लेग स्लिपमध्ये आपण पाहतोय खाली म्हणजे घोषंकी क्षेत्र आहे, सिंगल धाव मिळते. धावा पहिल्या धावफलकावरती तर 11 धावा, एक बाद 11 धावा धावसंख्या. खेळाडूंना विनंती करतो की आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण आम्हाला हे तुम्हाला संदेश पोहोचण्यामध्ये बरं नाही वाटत. बॅकफुटला जोर मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला गेलाय. जितू गंभीरला मात्र या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदीच बऱ्याच दिवसानंतर आपण मैदानामध्ये जितू गंभीरला पाहतोय. मात्र असंच बऱ्या आपण पाहिला तर जितू गंभीर सहसा थांबत नाही मैदानावरती. अगदी धावफलक आपल्या संघासाठी सातत्याने धावतं ठेवतोय. मात्र जय भवानी बिरवाडी संघाच्या गोलंदाजांचं वर्चस्व मात्र या आता मॅचमध्ये पाहायला मिळतोय. कारण पहिलं षटक देखील चांगलं राहिलंय, दुसरं षटक देखील चांगलं होत असताना या प्रगतीपथावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आहे मात्र झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अगदीच पहिला ज्या डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता तर क्षेत्ररक्षकाला मात्र झेल घेता आला नाही. झेल मात्र आपण पाहिला चेंडूपासून थोडा दूर राहिला होता. 2 धाव मात्र या ठिकाणी वाचवू शकला नाही. 2 धाव मात्र कंप्लीट केल्या या खेळाडूने, बॅटर्सने. 13 धावा धावपळकर पाहायला मिळत आहेत. राज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, जवळ खूप दूरवरचा अंतर कापून गोलंदाजी करत असताना अगदीच दिशा आणि दिशावरती हा टप्पा मात्र भरकटलेला पाहायला मिळाला. या मॅचची खऱ्या अर्थाने तुमची दिशा हा टप्पा ठरू शकतो. जर तुमची दिशा चांगली नसेल तर सामन्याची नक्की दूरदशा देखील होऊ शकते. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करणं गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा राज सज्ज राहिलाय. राईट आर्म राऊंड. हो, अगदीच गतीमध्ये परिवर्तन केलं. अखूट टप्प्याचा चेंडू राहिला होता. जितू गंभीरला काही समजलं नाही. डॉट चेंडूची सांगता राहिले. 14 अचूक टप्पा. ज्या पद्धती आपण म्हणतो ना की बाहुबलीमध्ये कटप्पा, आणि तुम्ही गोलंदाजी करत असताना क्रिकेटमध्ये टप्पा अचूक असणे हा खूप महत्त्वाचा आहे आणि गरजेचं आहे. राज पुन्हा तर स्ट्राईकला गोलंदाजीसाठी सज्ज राहिलाय. ओ ब्लॉक कॉल पद चेंडू. इथे मात्र स्टंप आहे का, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. अगदीच चेंडूचा टप्पा पडला की या त्रिफळा त्या स्टंपला अगदी चेंडू स्पर्श करून गेला. त्रिफळाची मात्र बाद झालाय. जितू गंभीर. दुसरा धक्का मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 14 वरती हा दुसरा आधार मिळतोय. अगदीच पाहिलं तर मग जय हनुमान खैराळे संघाचा जर आपण विचार केला तर मग दीपक गंभीर असतील, योगेश गंभीर असतील, प्रफुल्ल असेल, मग असे मात्र खेळाडूंची आठवण नक्कीच होती. आणि त्यांच्या अनुपस्थित हा संघ खेळत असताना फलंदाज शुभम फलंदाज झालाय. राज मात्र चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना ज्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाला त्या रोखण्याचा प्रयत्न राहिलाय.
फुलर लेनचा चेंडू होता, अगदीच हलक्या हाताने स्टेअर केलंय. सिंगल कंप्लीट. 15 धावा धावपळकावरती. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांचा खेळ मात्र संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्पीड घ्यायचं आहे प्लीज. वेळेचं मोल जपा मित्रांनो. वेळ नक्कीच आपल्याला अनमोल बनवेल. स्पीड आहे. ओके. पहा नशिबाचे साथ मात्र मिळाले आणि हे पंचांचं खऱ्या अर्थाने असलेलं लक्ष. पंचचं काम पाहणे म्हणजे खूप महत्त्वाचं असतं. 16 धावा धावपळकावरती. फ्री हिटचा चेंडू होता मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटलेली आहे. मी मगाशीच म्हटलं होतं दिशा आणि दशा म्हणजे तुमची ही गोलांची टाकत असताना अचूक टप्प्यावरती नियंत्रित दिशा असणं गरजेचं आहे. टप्पा अचूक पद्धतीने टाकणं गरजेचं आहे. मात्र एक चेंडू हाताळत असताना धावा मात्र खर्च केल्यात. तब्बल 3 धावा खर्च केल्यात. फ्री हिटचा फटका चेंडू होता. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. डीप मिड ऑन मध्ये खेळला गेला होता. धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावपळकावरती. 18 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि खऱ्या अर्थाने मी आज पंचांचं कौतुक करायला लागेल. पहा नुसते पंच त्या ठिकाणी गोलंदाजी किंवा फलंदाजी पाहत नाही तर क्षेत्ररक्षक कोणत्या क्षेत्रामध्ये उभा राहिलाय, कितीच क्षेत्रामध्ये किती क्षेत्ररक्षण उभे आहेत हे देखील पाहतात आणि हे काम नक्कीच पंचांचं असतं आणि चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदीच गणेशला त्या ठिकाणी पाहतोय. गणेशच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ संपलाय. 3ऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली. प्रारंभ होतोय 3ऱ्या षटकाला. गोलंदाज पहिला चेंडू. ओहो चांगला लॉफ्टेड फटका खेळला गेला अगदीच विसिप मध्ये. ज्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली. 3ऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. हा ना करता करता एकदाच 3री धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली गेली. ही खऱ्या अर्थाने किशोर गंभेची फिटनेस आणि हे खऱ्या अर्थात त्यांचं असलेलं क्रिकेटवरचं हे अतुनात प्रेम पाहायला मिळतो. पहा अगदीच महत्त्वाचे 2 फलंदाज बाद झाले मात्र आपल्याकडे असलेला अनुभव ते शिधोर या ठिकाणी अनुभव पाहायला मिळतोय. अगदी चांगला खेळ करतोय. 3 धावा कंप्लीट केले गेले. टोटल स्कोर पाहिलं धावपळकावरती तर 21 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली या ठिकाणी धावगती घेण्याचा प्रयत्न अगदीच भक्कमपणे मजबूत राहिलाय खेळपट्टीवरती. हो चांगला फटका अगदी ऑफ क्षेत्रामध्ये खेळला जातोय. सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि जशा धावा येतात तशा घेण्याचा प्रयत्न देखील राहिलाय की विकेट जात आहेत मग आपण सिंगल डप्पावरती थांबूया. त्या धावाने देखील धावपळक आपला मोठं होऊ शकतो आणि तेच नक्कीच या ठिकाणी सूत्र पाहायला मिळतोय. आणि तुमचं धावा जमवण्याचं महत्त्वाचं आणि मेन सूत्र कोणतं असेल तर सिंगल डबल. त्या धावा तुम्ही घेणं गरजेचं असतं आणि त्याच धावा मात्र खैराळी संघाचे बॅटर्स घेता येईल आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक भाई आहे. भाईने कोणती केली नाही घाई. फलंदाजाची पकडले या ठिकाणी झेल. फलंदाज जातोय मैदानाच्या बाहेर. चणेरा संघाचा कर्णधार. चला आपण टॉससाठी यायचं आहे. चणेरा संघाचा कर्णधार आपण अशी विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. ठेवले हर्षद हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यानंतर सिंगल आणि मात्र 3ऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली.
धावसंख्येचा विचार केला तर धावा मात्र 21 राहिल्या धावपळकावरती. सॉरी, चुकीची दुरुस्ती करतोय. 22 धावा धावपळकावरती. फलंदाज मात्र बाद झाले, ते म्हणजेच किशोर गंभे बाद झालेत. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. 3 फलंदाज मात्र बाद झालेत. हर्षद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ ब्लॉकल बदल चेंडू. विनायक सिंगल धाव कंप्लीट. बऱ्याच उशिराने विनायक मैदानामध्ये दाखल झालाय आणि विनायककडे देखील ती क्षमता आहे विस्फोटक फटके खेळण्याची. शुभम आणि विनायक तिसऱ्या षटकातील अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडू बाकी राहिलेत. फुलटॉस पद चेंडू मिड ऑन क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. भाई येणार. भाईने आत्ता देखील घाई नाही केली. शांत पद्धतीने या ठिकाणी पहा चेंडू हाताळतोय. अगदी डीप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. मात्र चांगल्या क्षेत्ररक्षण त्याच्या बाध्यावर पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 24 पाहायला मिळतोय. 24 धावा धावपळकावरती. ओ हो, क्या बात आहे. एक मादक सौंदर्य फटक्यामध्ये पाहायला मिळाला. अगदी कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. घाई राहिले आणि ही अति घाई संकटात नेही. खऱ्या अर्थाने स्पीड ब्रेकर रस्त्यामध्ये आले होते, मात्र स्पीड ब्रेकर उडवले. धावच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद झालाय. काय फटका खेळला होता. अगदी क्षेत्ररक्षण हातामध्ये देखील हा चेंडू विसावला होता, परंतु क्षेत्ररक्षणाने सुटला झेल आणि खऱ्या अर्थ जीवनदान मिळाला होता. तत्पर मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावच्या स्वरूपात बाद देखील झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा धावपळती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सॉरी, षटक क्रमांक तिसरा देखील संपला. 3 षटकाचा खेळ संपला आतापर्यंत जर पाहिला. 25 धावा धावपळकावरती. पंचवीस धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज वैभव. हो, वेग, प्रचंड वेग पाहायला मिळाला या चेंडूवरती. विनायकला देखील थांबवलं गेलंय. अगदी शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवला ऑफ स्टंपच्या. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. डॉट चेंडू. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा धावपळकावरती. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं जास्तीत जास्त धावसंख्या 33 ही सर्वोच्च धावसंख्या आज पाहायला मिळाली. हो, ना लेंथ वरती कंट्रोल ना लाईन वरती कंट्रोल होतं. फलंदाजाला आमंत्रण, मात्र तो आमंत्रण स्वीकारता आलं नाही फलंदाजाला. बॉल आहे ना. चेंडू द्यायचा तिकडे. सिंगल मात्र गोषंकित स्वरूपामध्ये मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा धावपळकावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर पाहिला 4थं षटकचा मार्गस्थ आहे. वैभव हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट, नंतर मात्र सिंगल. म्हणजेच चांगली कामगिरी गोलंदाजी राहिले, परंतु अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये किती धावा जमा करणार विनायक. गतीमध्ये परिवर्तन, बोट फिरवली गेली. गती परिवर्तन या ठिकाणी पहा केलं गेलंय. आणि अगदी गोलंदाजी करत असताना त्याच गोलंदाजाने पहा अगदी रिदम पहा, त्याच रणअपमध्ये अगदी बोटांवरती या ठिकाणी चेंडूला वळण दिलंय. निर्णय मात्र थांबलाय. या चेंडूवरती काय घडणार आहे. निर्णय थांबलाय. पंच नो.
ओके, या ठिकाणी मात्र पंच विजय मोहिते यांच्या बाजूने निर्णय आले की हा चेंडू नो आहे. उघडा डोळे पहा नीट, चेंडू असणार आहे फ्री हिट. धावसंख्या मात्र या चेंडूवरती धावा एकच धाव, मात्र 27 धावा. फ्री हिटचं या ठिकाणी हा चेंडू आहे. या फ्री हिटच्या चेंडूवरती किती धावा घेणार फलंदाज, मात्र गोलंदाज जर पाहिलं ना वैभवनं, एक वैभव आपल्या नावाप्रमाणे या ठिकाणी धावा थांबवण्याचा प्रयत्न राहिलाय. हो, कमबॅक केलाय. नो चेंडूची या ठिकाणी उणीव भरून काढली. आधीचा चेंडू नो पडला, मात्र पुन्हा त्या चेंडूची भरपाई मात्र केली गेली गोलंदाज वैभवनं. एक वैभवशाली गोलंदाजी होत असताना धावसंख्या मात्र स्थिरावली. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावफलकावरती विनायकला देखील या ठिकाणी थांबवलं गेलंय. थांबून थांबून थांबणार, किती लांब पल्ल्याचा जा शोधून आणा बॉल. अगदी सर्व चेंडूची ताकद एका चेंडूवरती लावली, कारण 2 चेंडू डॉट गेले, मात्र तिसऱ्या चेंडूवरती अगदी लांब पल्ल्याचा आणि आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक षटकार देखील आलाय. धावसंख्या पहिली षटकाराने पुढे सरकत असताना 33 धावा धपळखावरती राहिले. अजूनही 2 चेंडू शिल्लक राहिलेत. राईट अबोर्ड द विकेटिंग वैभव. हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु अगदी शरीरावर चेंडू आदळला गेला. सिंगल धाव. धावसंख्या सिंगलने पुढे सरकत असताना 34 धावा, म्हणजे 34 धावा जर पाहिलं तर आजच्या दिवसातील एक हायेस्ट स्कोर म्हणावा लागेल, कारण 33 होत्या, 34 धावा पाहायला मिळत आहेत. हो हो, नो लुक स्टाईलने मारला फटका. अमित ऑन द फायर. लेट आला, पण चेंडूला थेट पाठवलं सीमा रेषेच्या बाहेर. आणि खऱ्या अर्थाने ही गरज होती संघासाठी, धावेंची गरज होती, धावा येत नव्हत्या. या शेवटचा चेंडू जो पडला ना, हा चेंडू संघाच्या या सामन्याचं भवितव्य असणारा चेंडू असणार आहे. थोडा स्कोर जर पाहिला तर आता 40 धावा. धावफलकावरती, म्हणजे हायेस्ट स्कोर सर्वोच्च धावसंख्याच्या दिवसातील. म्हणजे येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असणार आहे. एक फायटिंग स्कोर मानावा लागेल. तसं जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये कोणताही स्कोर हा सेफ मानला जात नाही. 41 धावांची गरज आहे 24 चेंडूमध्ये, अर्थातच 4 षटकामध्ये. पुढचं मॅच असणार आहे गडबल आणि चणेरा यांच्या दरम्यान ही मॅच असणार आहे. गडबल आणि चणेरा या संघादरम्यान ही मॅच असणार आहे. आणि डिसिप्लिन शिस्त पहा या स्पर्धेची. जर आपण हा खेळ करताना टी शर्ट, ट्रॅक आणि शूज कंपल्सरी असणं गरजेचं आहे. तर याच दरम्यान आपण जर पाहिलं तर एका खेळाडूने अर्थातच या खेळाडूने तो किट अर्थातच ट्रॅक टी शर्ट परिधान न केल्यामुळे 2 धावांचा त्यांना या ठिकाणी भूदंड मिळतोय. म्हणजे 2 धावा त्यांच्या या ठिकाणी मायनस केल्या जातील, कमी केल्या जातील खैराळी संघाच्या. 39 धावा झाल्या होत्या, तर आता मात्र
दिवसंघाचा शाहीद जी मॅच आपल्या संघासाठी जिंकून दिली होती ती मॅच आपण घेण्यासाठी यायचं आहे. दिवसंघाचा शाहीद. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती करतोय. जय भवानी बिरवाड संघाचा बॅटर्स मैदानात दाखल झालेत. चला जयमान खराळे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 38 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईकला सत्यवान आणि नॉन स्ट्राईकला बाही. तर गोलंदाजीसाठी पण पाहिला तर पहिला षटक घेऊन येतोय अमित सकपाल. पॉवर प्लेचं षटक आहे. राईट ग्राउंड. हो खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार अपील केला जातोय. चेंडूची दिशा चेंडूचा टप्पा पाहिला जातोय. अगदीच या ठिकाणी पहा डॉट चेंडूची सांगता राहिले. अमितचा हा चेंडू चांगला राहिला आहे. अगदीच गोलंदाजी करत असताना देखील त्यांच्या माध्यमातून एक मोठा फटका पाहायला सामन्याला कलाटे देणारा. कारण ती संघाची गरज होती धावसंख्येची आणि त्याला आकार देखील दिला आहे. आणि तशीच गोलंदाजी मात्र करावी लागणार आहे ज्याप्रमाणे फलंदाजी राहिले. फटका फाटला क्षेत्ररक्षक आहे. टिपलाय झेल संपलाय खेळ. फलंदाज सत्यवान मैदानाच्या बाहेर. अगदीच पहिला चेंडू डॉट राहिला. दुसऱ्या चेंडूवरती चांगली कमबॅक राहिलाय गोलंदाजाचं. फलंदाजाला मात्र या ठिकाणी बातचीत केलं झेलबाद केलंय. सत्यवान बाद झालाय. 3 क्रमांक तिसऱ्यावरती क्रमांकावरती फलंदाज वैभव ज्याने भैरवीचं अंतिम षटक हाताळलेलं तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 0 ही धावसंख्या. हो अगदीच पहा एक सन्मान देण्याचा प्रयत्न राहिला होता. सिंगल धाव. बॅटकट लेग बाईज. बॅटकट आहे की लेग बाईज आहे इशारा द्या आम्हाला. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली. दहावीचा श्री गणेश झालाय. 3 चेंडूमध्ये पहिली धाव आली. एक फलंदाज मात्र बाद झालाय. अमित चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज राहिला आहे. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचणार का. चेंडूचा पाठलाग चालू आहे. चेंडूला अडवलं गेलं. फेकी करणार. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तीन धावा मात्र धाव पळून पूर्ण केल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि हेच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं अशाच पद्धतीने खेळ करावा लागेल तर तुम्हाला या 38 धावांचा पाठलाग करायचा असेल तर. अमित पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज राहिलाय. 4 धावा धपळकावरती. राईट आर्म राऊंड. ओ वेगवान प्रचंड वेग पाहायला मिळालंय. प्रचंड वेग आपण पाहतो या चेंडूवरती. एखादा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. एखादा चेंडू वेगवान पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज राहिले. 4 धावा धपळकावरती. हा सुंदर डिलिव्हरी. लगातार 2 चेंडू मात्र डॉट आलेत.
षटक क्रमांक पहिलं संपलं. धावसंख्या पहिली धावपळकावरती 1 बाद 4 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी आतापर्यंत आपण पाहिलं घड्याळामध्ये 4 वाजलेत, म्हणजे अजूनही भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. अजून दुसऱ्या फेरीतील सामने, नंतर सेमीफायनल, फायनल. तर मात्र टप्पा हा थोडा अनियंत्रित राहिलाय. वाईट चेंडू, अतिरिक्त 7 धावा धावपळकावरती. त्रिफळ उद्ध्वस्त केलं फलंदाजाचा. या ठिकाणी जर पाहिलं तर आता मात्र कंबरडा मोडण्यास सुरुवात झाली. काय या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने अमितने गोलंदाजी हाताळली ना, त्याच पावलावरती पाऊल ठेवत गोलंदाज शुभमची देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगवान हा गोलंदाज आहे. अगदीच सिनियर खेळाडूंची कोणतीही अनुपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक राहिलेत. धावसंख्या जर पहिली धावपळकावरती 7 धावा. फलंदाज सिद्धेश फलंदाज झाला. अगदी जय भवानी बिरवाडी संघाची गोलंदाजी चांगली राहिली होती, मात्र फलंदाजीमध्ये थोडंसं या ठिकाणी कसरत करत असताना थोडीशी अनुभवाची कमतरता जाणवती काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु जेव्हा तुम्हाला संधी मिळते ना, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिला होता. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या मात्र 1ने पुढे सरकत असताना 8 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक राहिला आहे. 8 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. फलंदाज मात्र बाद झाले, ते म्हणजे 3. मैदानाच्या आतमध्ये मॅच पाहतोय. खैराळे त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी बिरवाडी हा संघ मात्र 38 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 8 धावा जमा करतोय. अजूनही 30 धावांची गरज आहे. अध्यक्ष चषक 2025 श्री लहूशेठ खेडेकर याच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतोय. हो, अगदी सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. फॉलोत स्वतःच्या फॉलोतून चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु इष्टरक्षकांना थोडंसं त्या चुकी पाहायला मिळाली. सिंगल धाव कंप्लीट. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांचा खेळ संपला. धावा 9 धावपळकामध्ये पाहायला मिळत आहेत. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 12 चेंडू 29 धावा जिंकण्यासाठी. किशोर तिसरं षटक हाताळण्यासाठी, परंतु मोठा फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये इरादे स्पष्ट केले गेले फलंदाजाने. या ठिकाणी पहा, अगदी मिड ऑनचा क्षेत्राच्या डोक्यावरून या ठिकाणी मोठा फटका खेळला गेलाय. चेंडू होते सीमा पार. येतात धावा 6. षटकार आलाय. पंधरा धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 किशोर गंबे गोलंदाजी ट्रॅकवर राईट मोर विकेटने मारा करतोय. लेट कट करण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र या ठिकाणी पंचांचा निर्णय मात्र आलाय की हा चेंडू आहे नो. नो चेंडू. फ्री हिटची संधी. या फ्री हिटच्या चेंडूवरती किती धावा घेणार की कमबॅक करणार गोलंदाज. आणखीन एक मोठा फटका. चेंडू हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फ्री हिटची संधी होती, मात्र या ठिकाणी पहा
एका फटक्यावरती 2 संध्या निर्माण झाल्या होत्या, परंतु पहिला फटका होता झेल होता, मात्र तो फ्री हिटचा चेंडू होता. दुसरी या ठिकाणी संधी निर्माण झाली फलंदाज आला बाद करण्यासाठी, धावचित्ती ती देखील या ठिकाणी दवडली गेली. एकूण धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा मात्र मिळतील. टोटल स्कोर जर पाहिला तर 18 धावा धाफळखावरती. किशोर गंबेला यातून कमबॅक करावा लागेल. हो, या ठिकाणी आपटी बॉम्बचा वापर केला गेलाय. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. या चेंडूवरती बाउन्स पाहायला मिळालंय. डॉट चेंडूची सांगता राहिले. धावसंख्या मात्र स्थिरावतोय 18 धावा. नऊ चेंडू आणि 20 धाव्यांची गरज आहे. हो, लॉफ्टेड फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे शुभम. कोणती चूक करत 20 सेफ मध्ये खेळला होता. क्षेत्ररक्षक राहिला तिथे. झेल पकडला गेलाय. फलंदाज देखील बाद होऊन माघारी परतलाय. किशोर गंबे एक अनुभव खेळाडू आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षेत्राशी विहिरचनेमध्ये शॉर्ट पॉईंट, तदनंतर कवर पॉईंट, डीप एक्स्ट्रा कवर, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. ऑन क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर सिली मिड विकेट, डीप मिड ऑन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये राहिलाय. आम्ही चेंडूच्या खाली टिपलाय. झेल संपलाय फलंदाजाचा इथे खेळ. प्रत्येक खेळाडू जय भवानी भिरवाडी संघाचा या खेळपट्टीवर हजेरी लावून जातोय. हे अनुभवाची थोडीशी कमतरता पाहायला मिळतोय. मात्र तुम्हाला जर आपले या ठिकाणी छाप पाडायची असेल, आपलं या ठिकाणी ठसा उमठावायचा असेल, तर मात्र तुम्हाला काहीसं चांगला खेळ करावा लागेल. भलेही आपल्या वाटेला हार येईल, परंतु हार तद्वर मारू नका जिथपर्यंत आपल्या फोटोला हार चढत नाही. इथे चांगला खेळ करावा लागेल. तुम्हाला जर या प्रकाश शोतामध्ये यायचं असेल तर तुम्हाला मात्र या ठिकाणी चमकावं लागेल, झगडावं लागेल, झुंजावं लागेल. हो, त्रिफळा उध्वस्त केले. दांडी गोल. आणि खऱ्या अर्थाने पाहता पाहता या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक प्राप्त केली जाते. किशोर गंबे यांच्या नावावरती नोंद केली जाते की या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पटकावण्याचा मान मात्र पटकावलाय किशोर गंबे यांनी. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा पहिल्या धावपळकावरती तर 18 धावा. येणारे 6 मध्ये 20 धाव्यांची गरज. 6 चेंडू 20 धावा जिंकण्यासाठी. सहा मध्ये 20 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी जर पाहिलं तर जितू गंबेने आपल्याकडे स्वतःकडे विश्वास दाखवलाय. डावकुरा फलंदाज बिरवाडी संघाचा राज आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. शिलिमिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न असफल ठरला. धावच्या सुरुवात फलंदाज मात्र 5 झालाय. 5 मध्ये धावा करायच्या आहेत. 20 धावा 5 चेंडू.